धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। सभापती लताबाई सोनार यांच्या नेतृत्वाखाली स्थायी समितीची यशस्वी बैठक। धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा गुरुवार दिनांक 18 जून रोजी आयोजित करण्यात आली होती। मनपातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात सभापती लताबाई सोनार यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली। सभेला मंचावर अतिरिक्त आयुक्त निकम, नगर सचिव मनोज वाघ उपस्थित होते। सभेच्या सुरुवातीला मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले। त्यानंतर विषयपत्रिकेवरील विषयांवर क्रमानुसार चर्चा करून मंजुरी देण्यात आली। त्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना 2025-26 अंतर्गत म्हालेनगर कब्रस्तानपासून ते बहावलपुरी पंचायत भवनपर्यंत रस्ता काँक्रीट कारणे कामी आलेल्या निविदा दर मान्यतास्तव कार्यालयीन अहवालावर निर्णय घेणे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना 2025-26 अंतर्गत टेकराम हायस्कूल ते महालेनगर पावेतो रस्ता काँक्रीट करणे कामी आलेल्या निविदा दर मान्यतेस्तव कार्यालयीन अहवालावर निर्णय घेणे, शहर भागातील गुरुद्वारा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळापर्यंत मुख्य रस्त्यावरील व देवपूर भागातील नगावबारी ते पंचवटीपर्यंत मुख्य रस्त्यावरील उच्चदाब वाहिनी, एसटी लाईन, विजेचे पोल व डीटीसी स्थलांतरित कारणे ई निविदा प्रसिद्ध कारणास्तव आलेल्या कार्यालयीन अहवालावर निर्णय घेणे या विषयांचा समावेश होता। समिती सदस्य उपस्थित होते। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। क्रमांक 59 अतिशय चांगला विषय आहे। स्मार्ट सिटीकडे वाटचाल। धुळे शहराचे धर्मयोद्धा आमदार माननीय भैयासाहेब अनुके अग्रवाल यांच्या माध्यमातून एक पाऊल स्मार्ट सिटीकडे या संकल्पनेतून जवळजवळ 6,67,00,000 रुपये हा अतिशय मोठा निधी मंजूर करून धुळे शहरातील जे मुख्य रस्ते आहेत, शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते गुरुद्वारापर्यंत आणि इकडे जो रस्ता आहे गुरु आपला नगाववारी ते पंचवटी पावेतो रस्त्याच्या मध्ये जे डिवायडर आहे त्या डिवायडरच्या मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ज्या विद्युत तारा होत्या त्यांचा अतिशय जाळं पसरलेलं होतं आणि त्याने शहरात एक विद्युतीकरण होतं। कारण की शहराचे दोघं रस्ते मुख्य रस्ते एंट्री करताना आणि या ज्या समस्या आहेत किंवा ही जी गोष्ट आहे ही आमदार महोदयांच्या लक्षात आल्यानंतर आमदार महोदयांनी अतिशय प्रायोजने हा विषय मार्गी लावला आणि आज स्थायीमध्ये हा विषय आलेला आहे। तर हा विषय मंजूर करत असताना या ठिकाणी काही 2-3 मुद्दे आहेत। ते प्रामुख्याने या ठिकाणी महत्त्वाचा विषय म्हणजे अजून जे आहे पूर्णपणे शासनाचा अवलंबून येते आणि ते काम जे एलपीडब्ल्यूच्या माध्यमातून होतं। या महानगरपालिकेचा 1 रुपया हिस्सा नाही, त्यामुळे महानगरपालिकेचा जो भार पडणार आहे तो 1 रुपयाचा भार महापालिकेच्या निधीवर पडणार नाही। तर हा जो विषय या विषयाने धुळे शहराच्या सौंदर्यीकरणात नक्कीच भर पडणार आहे, म्हणून हा विषय मंजूर करावा ही विनंती करतो। जय महाराज। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।